चला तर मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये। तर आज आता महाशिवरात्री येतेच आहे जवळ, तर आज आपण आहे ना साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ती बघणार आहोत। तर त्यासाठी बघा मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेतलेत आणि आता आपण बटाटे शिजवून घेऊया। तर 2-3 दिवस झाले मंडळी आपले व्हिडिओ येत नव्हते, तर त्याचं कारण असं आहे की आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहतो आणि आता ना त्या जे मालक आहेत, घरमालक, त्यांनी रूम बदलायला लावली आहे। त्यासाठी रूम पाहण्याचं, ती रूम धुवून वगैरे स्वच्छ करण्याचं काम चालू होतं, त्यामुळे व्हिडिओ 2-3 दिवसापासून काही आपले आले नाहीत। तर बघा आता इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत भाजायला। शेंगदाणे भाजून घ्यायचे। त्यानंतर बघा आता आपले बटाटे पण उकडून झालेले आहेत। बटाट्यांचे असे साल काढून घ्यायचे। हवा असेल तर बटाट्याचे बारीक काप करून बटाटे आहे ना आपण तेलामध्ये ना तळून घेतले ना तरी पण छान लागतात। तशी पण खिचडीची रेसिपी मी एकदा तुमच्यासोबत नक्की ट्राय करेल। आज आपण उकडलेल्या बटाट्यांची खिचडी बघूया। तर बघा बटाटे असे कट करून घ्यायचे। तर माझ्या आवाजाच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला लहान मुलांचा ओरडण्याचा, खेळण्याचा आवाज येत असेल, तर आम्ही जिथे राहतो तिथे समोरच रस्ता आहे, त्यामुळं गाड्या येत जात राहतात कायम। लहान मुले पण खेळत असतात, त्यामुळे मुलांचा आवाज पण मध्ये मध्ये येत असतो बरं का। तर बघा बटाटे असे कट करून घ्यायचे। त्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना शेंगदाणे टाकून शेंगदाण्यांचा बारीक कूट करून घ्यायचा, बारीक वाटून घ्यायचे शेंगदाणे। हवं असेल तर थोडे जाडसर ठेवले तरी चालतात, पण मी एकदम बारीकच त्याचा कूट करत असते। त्यानंतर लगेच हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आवश्यकतेनुसार। मीठ टाकून घ्यायचं थोडंसं वाटण्यासाठी ते, आणि ते पण मिक्सरला वाटून घ्यायचं। त्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची। कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं, गावरान तूप टाकलं तरी पण चालतं बरं का। त्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे। उपवासासाठी करणार असेल तर शेंगदाण्याचं तेल वापरायचं। इथे मी अशीच खायला बनवली आहे, त्याच्यामुळे मी साधं तेल टाकलेलं आहे। त्यानंतर लगेच त्यामध्ये वाटलेली मिरची टाकून घ्यायची। मिरची आपली परतून झाली की त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा। लगेच वरतून शेंगदाण्याचा कूट टाकायचा, बटाटे टाकून घ्यायचे आणि खिचडी आपली मस्त अशी परतून घ्यायची 1-5 मिनिटासाठी। काही जण त्याच्यावरती झाकण ठेवून वाफळून पण घेतात बरं का, पण मी काही तशी नाही करत। मी ना अशीच परतून घेते थोडासा मीडियम गॅसवरती। मी रात्री साबुदाणा भिजू घातला होता, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आणि रात्री साबुदाणा भिजू घातला त्यामुळे बघा आपला साबुदाणा पण एकदम मस्त भिजला आहे। खिचडी पण आपली काही चिकट वगैरे झालेली नाही आहे, खाली पण काही कढईला खिचडी लागलेली नाही आहे आपली, एकदम मोकळी अशी खिचडी झालेली आहे। आणि खिचडीचा कलर पण खूपच छान आला आहे बरं का मंडळी। तर अशी खिचडी एकदा नक्की ट्राय करा। आपले व्हिडिओ जर माझ्यापर्यंत पोहोचत असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मस्त गरमागरम अशी साबुदाण्याची खिचडी रेडी आहे। येत्या महाशिवरात्रीला खिचडी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे। अजून पण आपण साबुदाण्याची रेसिपीज अपलोड